अथर्व, तू दूध पी ना पटापटा. काय रे हे? हा, कशात ती विमान करत बसलायस? ठेव बरं ते सगळं बाजूला. चल पटकन पटकन चला दूध प्या. गरम आहे दूध. गरम आहे? हो. काय तुला गार द्यायचं? सर्दी कोणाला होते गार दूध प्यायल्यानंतर? म्हणून गरम आहे. चल चल. आई आपण बर्फाचा गोळा खाऊया. बर्फाचा गोळा पावसात? हो. बरं खाऊया, पण नंतर. आधी दूध पी. पक्का? हो पक्का. हा चला लवकर दूध प्या आणि सगळा डबा संपवायचा. हा नक्की? काय नाही डब्बामध्ये? कसं चुरू बोलत आहे. हे बघ, तू नेहमी डबा संपत नाही, तसाच उरलेला असतो. एकतर पोळी तरी उरलेली असते, नाही तर भाजी तरी उरलेली असते. म्हणून आज मी तुला थेपले दिले. खलास? रोज रोज असं चालायचं नाही. सगळ्या भाज्या खायला हव्या. आपण शाळेत शिकतो ना. चल लवकर हे दूध संपव. बरं आई, सगळा स्वयंपाक झालाय. बरं तुम्हाला दुपारी खायला मुगाची भजी करूया. मी सगळं करून ठेवलंय, फक्त वेळेवरती तुम्ही हळद आणि मीठ घालून द्या. हा, मुगाची भजी का नाही पावसाळ्याची बरी राहतात ना. माझ्या मनातलं बोलली सुनबाई. भजी आणि पाऊस सॉलिड कॉम्बिनेशन. एक काम करूया ना आपण. दुपारी खायला पाहिजे दुपारी मुगाची भजी. आपण रात्रीची तुला आवडते का नाही? मग एकत्र बसून खाऊया ना, एकत्रच खाऊया ना. छान, तू मोठा घातला. आई रात्रीचं रात्री बघूया, तुम्ही दुपारी करून घ्या. मी का केलं? तुम्ही असं काऊन बोलता? तुम्ही मला सांगा बरं. ती आता तेलाची भजी आहे, तुम्हाला मानवेल का प्रकृतीला? अरे काय संबंध प्रकृतीचा भजीचा? तेलात बुडवून काढते ना आपण. अगं आपण नागपूरच्या विसरलीस का तू? मग नागपूरच्या भज्या नागपूरलाच करूया ना, मुंबईमध्ये काऊन बरं? बाबा काय येते का? काऊन वाटून राहिलं तुम्ही? पण बरं वाटून राहिलं. आज कितीतरी दिवसांनी इतक्या मन मोकळेपणाने भांडताय. राधिका, हा चला. हा रेवती, ये बाई, बस 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 बस. चहा मांडते बस थोडा. ओ नको आई. अहो आम्ही बाहेर चाललोय ना, राधिकाला बोलवायला आले. मी कुठे चालला? आम्ही डान्स क्लास जॉईन करतोय पुन्हा. वाह, बढिया. बरं राधिका, तू एवढं जायचं होतं ना बाहेर, तर काऊन बरं एवढं सगळं आवरत बसली तू? तू आवरायचं आणि निघायचं होतं का नाही? चल बरं जा, सांगा नाही. तू अशी साडीवर डान्स करणार आहेस का? नाही आई, ड्रेस घेतलाय सोबत आणि तशीच ऑफिसला चालली जाईल. हो का? मग तू डबा तर नाही ना घेतला? नाही घेतला. बरं रघुला पाठवून देशील बरं? दुपारी मी त्यासोबत पाठवून देईन. बर ठीक, येऊ. हा अथर्व, अथर्व चल ना लवकर, उशीर होऊन राहिला. स्कूल बस जाईल. चल 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 लवकर चल. घाई करत असते मी का म्हणत आहे? काय? मलाही शिकायचंय. बरी आहेस ना तू? का नाही, सकाळी पडली वगैरे तर नाही डोक्याच्या भारावर? का बोलत आहात बरं तुम्ही? गुडघे बघ ना आपले. का? अरे हे काय वय आहे का डान्स शिकायचं? हा बोलत आहात अहो तुम्ही. मी काऊन बरं जाईन नाच वगैरे करायला? मग मी तर तुम्हाला म्हणत होते की मला भजन शिकायचं आहे म्हणून देवळात जायचंय. तुम्ही तर माझं एकही वाक्य पूर्ण होऊ देत नाही बरं. नाही तर का? भजन शिकायला जाते तेवढंच बाकी आहे आता. का आता? एक गोष्ट तरी आपण पूर्ण केली का? पेटीचा क्लास लावून दिला होता, अर्धवट सोडला. हा तर कोणामुळे? तुमच्यामुळेच तर अर्धवट राहिला ना. माझा काय संबंध? मग का? मला हेच करून दे ना, मला तेच करून दे ना. सारखी आपली कामं सांगतात, मला वेळ भेटते का? मला तर बा भजन करायचंय, बस मला शिकायचं. शिक बाबा शिक, भजन शिक. सरिता, सुनबाईनं डान्सचा क्लास लावला ना, एका अर्थी बरं झालं. मन रमवत आहे होती. एवढ्या मोठ्या दुःखातनं बाहेर पडली ना, हेही उत्तमच झालं. एकदा का सगळे कामं मार्गी लागले ना, आपण सरळ नागपूर. नागपूर? अथर्वला कोण सांभाळेल मग? अगं एवढ्यातच नाही म्हणत मी. या दोघांची हक्काची जबाबदारी घेणारं कोणी मिळालं ना की आपण मोकळे. मी बोललो सौमित्रशी, तो बोलणार आहे तिच्याशी. दोघांचं जमलं ना सरिता, आपली काळजीच म्हटली. अशी ठरवून नाती तोडता येते का? नातं तोडायचं नाही, एक नवं नातं जोडायचं आहे. सुनबाईचा विचार करायला नको का आपण? एकटी कशी जगेन ती? अगं तिलाही कुणाच्या तरी आधाराची गरज आहे आता. मी तुला सांगतो, सौमित्र ना उत्तम मुलगा आहे. हो कळतंय मला, पण परंतु
असल्या शंका कुशंका मनात आणायच्या नाहीत. आता आपण फक्त सुनबाईच्या भाल्याचाच विचार करायचा. लग्न झाल्यानंतर ती आपली नाही राहणार, ती तर आपलं नाव सुद्धा लावणार नाही. सरिता, प्रत्येक मुलगी सासरी गेल्यावर सासरच नाव लावते, हो की नाही? आणि राधिका आपली सून नाही, मुलगीच आहे. गुरुनाथ नावाचा आपला मुलगा होता, हे आता विसरायचं. असं ठरवून काही विसरता येते का? कठीण आहे, अशक्य नाही. त्याला सावरण्याचा प्रयत्न केला नाही का आपण? पण प्रत्येक गोष्ट सावरता येत नाही माणसाला. तो जाणे त्याचं नशीब. हे टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. चण्या, अरे वा, भजी भजी आणली तू माझ्यासाठी. टेस्ट करून सांग ना कशी झालीये. करणार करणार टेस्ट करणार. अरे मला हे एकदम भारी वाटते बा. हो ना भारी वाटतंय ना. माझी सनुला पण खूप भारी वाटतंय. कशी झाली आहे भाजी? भजी 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 छान आहे, छान आहे. एकदमच छान आहे. आणि पॅरेट तुला जे काय आवडतं ते मला सगळं सांगू की मी स्नॅक्स म्हणून सगळं बनवेन. छान आहे भजी. चण्या, तू माझ्यासाठी आता झुणका बनव. मम्मा अगं पिठलं. पिठलं यग मला नाही येत पिठलं. अगं मी आहे ना, मी शिकवेन ना तुला. ओके. हा? मला एकदम भारी वाटतंय. आणि मदरीला तुम्ही ते एकदम क्वालिटी असं सांगितलं लगेच कोणाला. असं पाहिजे घरामध्ये ट्युनिंग. मग काय, श्रीमंत पोपटराव जागीरदार यांच्या शानला शोभेल असं सगळं आम्हाला आता शिकून घेतलंच पाहिजे, हो की नाही शनू? करेक्ट आहे. करेक्ट आहे ना? हा. पॅरेट लिसन ना, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि मी तुला सांगतेय, मी यापुढे परत गॅरीला कधीच भेटणार नाही. हा, तो चिटर आहे एक नंबरचा. अजिबात भेटायला जाऊ नकोस त्याला. हो, मी तर गॅरीला परत फोन पण करणार नाही आणि गॅरीचा चॅप्टर माझ्या लाईफ मधनं डिलीट कायमचा. डिलीट करून टाक त्याचा नंबर. त्यापेक्षा त्याला ब्लॉकच करून टाक. हा, मग एकदम एकदम काय काय त्याच्यामध्ये ते गॅरी फेरायला काय भेटायची गरज आहे? अरे मी आहे ना. मग काय, कुठे श्रीमंत पोपटराव आणि कुठे तो गरीब गॅरी. मग त्यामुळेच तो फ्रेंड आहे ना माझा मम्मा. मला पॅरेट मग म्हणजे काय मला लय भारी वाटते. लय भारी वाटते मला हे सगळं. खरं आमच्या शनू बेबीचं भाग्यच आहे, तुमच्यासारखा मित्र मिळाला तिला. म्हणजे तुमच्यासारखा इतका चांगला माणूस, तुमच्यासारखा इतका दिलदार माणूस, तुमच्यासारखा इतका मोठा माणूस. पोपटराव जागीरदार, काय देखणं व्यक्तिमत्व. किती चांगला, किती पैसेवाला, किती माणुसकी असलेला. वा 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 वा. माझ्या शनू बेबीला असाच मित्र मिळावा यासाठी मी स्वप्न बघत होते. हा, काय जेवण जा, जेवण जा. डे ड्रीमिंग. सॉरी ते मला तर मी एकदम तिथं गावातच गेलो एकदम. पॅरेट, काय ग? ऍक्च्युली मला ना थोडीशी कॉस्मेटिक्सची शॉपिंग करायची होती, तर मला थोडेसे पैसे देशील का? अरे पैसे काय, थोडेसे काय, किती पाहिजे तेवढे बोल. हा, बिंदास शॉपिंग करायचं. पोपटराव आहे ना जिवंत. हा, किती पाहिजे बोल, किती देऊ? हा, थँक्यू सो मच. टॅक्सीसाठी टॅक्सी एकदम हे कूल कॅब करा, एकदम कूल. अरे तू भजी खा ना. खा ना. माझं तुझ्या प्रेमानंच एवढं पोट भरलंय तर नाही. खा. 1 2 3 स्टार्ट. ता थे तत थे आ थे तत थे 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 ता 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 ता
राधिका तू मूर्ख आहेस. तुला काही कळत नाही. मला आठवत नाही हे सगळं नाटक केलं होतं मी. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी. मला आठवत नाहीये हे नाटक होतं. हे बघ, माझा याच्यात काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन गॅरीने केला होता. गॅरीनेच ते 35 करोड चोरले होते. यापुढे तुमचा माझा संबंध संपला, कायमचा. राधिका काय होतंय? उठ उठ, ये आपण बसूया मागे. हळू बस इथे. ते पाणी द्या ना. ओके वाटतंय आता? हो, जरा चक्कर आल्यासारखं झालं. राधिका ओके आहेस ना? हो ठीक आहे अक्का. जरा 2 मिनिटं बसते, बरं वाटेल मला. हे बघ, थकली असेल ना तर आज इतकंच राहू दे. नाही नाही नाही, मी ठीक आहे, आलेच. ठीक आहे, शुअर ना? चला गर्ल्स, आपण कंटिन्यू करूया. रेडी? 1 2 3 स्टार्ट. ता तई तत तई ता तई. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय मला. रेडी डान्स करून खरंच खूप बरं वाटलं. मनातल्या विचारांना मोकळी वाट मिळाली. काही विचार कधीच साथ सोडत नाहीत ना. खरंय, काही गोष्टी आपण कधी विसरूच शकत नाही आणि मग त्याच गोष्टी त्रास देत राहतात. पण आता कशातही अडकायचं नाही असं ठरवलंयस ना तू? हो, मला फक्त माझा विचार करायचा आहे. करेक्ट आहे. अशीच राहा आणि अशीच वाग. रेवती, मला ना तुझ्यासारखं होता आलं पाहिजे. कशाला? आहेस तशीच राहा तू, राधिका. आता सगळ्यात सुरुवात करायला हवी. बरं वाटतंय आता मला. रियाज करूया. चल. ता थई थई था. ता थई थई. बरं वाटतंय ना? मी रेडी आहे. तू ठरवलंयस म्हणून आम्ही तुला सगळेच साथ देतो. पण हे असं पटकन विसरता येणं सोपं नाहीये, कळतंय मला. पण तू हे करून दाखवशील. तुझ्यात जिद्द आहे तेवढी. आता मागचा काही विचार करायचा नाहीये मला. स्वतःला सावरायचंय आणि पुढे जायचं. राहू 3ऱ्या स्थानात आहे आणि केतू स्वगृही आलेला आहे. आता तुमचं चंद्रबळ पाहता लग्न राशीप्रमाणे बळ 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 लग्न लग्न लग्न. काय लवकर सांग, लवकर सांग. होणार ना लग्न? लग्न होणार आहे ना? अहो सरकार, तेच बघतोय ना मी. तुमचं कसं आहे, आत्ताच तुम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहात. गुडघ्याला नाही, मी डोक्याला बाशिंग बांधून तयार आहे. मला शोण्याबरोबर लग्न करायचंय. लवकरात लवकर लग्न करायचंय. शोण्याच होणार या पोपटाची मायना. मी साखरगावचा पोपटराव जागीरदार आणि शोण्या विशेष जागीरदार. अहो तिथेच तर राहू केतूची वक्र दृष्टी आहे ना. तुम्ही जरा शांत राहा. कसं आहे ना सरकार, ते म्हणतात ना, अति घाई संकटात मी. तेव्हा मला निदान पत्रिका व्यवस्थित पाहू द्या. अरे इच्छा, ही तर तुमची एकट्याची पत्रिका आहे. शोनाची पत्रिका कुठे आहे? शोना ताईंची पत्रिका कुठे आहे? कुंडली बघायला. शोण्या ताई नाही, वहिनी बोला. हा, मग ते वहिनींची पत्रिका कुठे आहे?
तिची कशाला पाहिजे पत्रिका, कशाला पाहिजे कुंडली तिची? कशाला पाहिजे म्हणजे तुम्ही काय एकटेच स्वतःची लग्न करणार आहात? अहो तुम्ही दोघे लग्न करणार म्हणजे दोघांची पत्रिका बघायला नको, चंद्रबळ पाहायला नको का? तुम्ही मला सारखं सारखं ते काय चंद्रबळ कशाला सांगता तुम्ही? हा, तुमच्या चंद्र सूर्य घाला लागात. मला फक्त लवकर सांगा लग्नाचं कधी होणार ते सांगा. एक लग्न होणार, नक्की होणार. लग्नाचे योग आहेत तुमच्या पत्रिकेत. पण कसं आहे ना, चंद्रबळ पाहता बळे बळे लग्न करणं बरं नाही. खास खळगे आहे. हे कुडमोड्या ते चंद्रबळ बिंद्रबळ मला नको सांगू. तुझे सगळे हे चंद्र सूर्य घाल ढगामध्ये किती पण खास खळगे असू दे, डोंगर दऱ्या असू दे, काय असेल ते मी पार करल. पण लग्न करल तर सोन्यात माझी बायको होणार. माय गॉड, हा पॅरेट तर मॅरेज शिवाय काही बोलतच नाही दुसरं. मला हे मम्माला सांगायला पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू गो टू शुगर विलेज. मुंबईत पडला मुसळधार पाऊस. ही काय बातमी आहे का? हा, म्हणजे आला तरी प्रॉब्लेम, नाही आला तरी प्रॉब्लेम. काय मट्ट्यात मंदी, सट्ट्यात मंदी. आपल्याला काय, आपल्याकडे पैसेच नाही. काय लिहिलंय? पैशासाठी केला माथे फिरू नये घर मालकाचा खून. पैशासाठी एका माथे फिरू तरुणाने त्याला ज्याने आधार दिला अशा माणसाच्या डोक्यात बत्ता घालून त्याचा पत्ता कट केला. पैसे दे. पैसे नाहीये माझ्याकडे. पैसे दे ना यार, पैसे लागणार आहेत. तुझ्याकडे मागायचो पैसे नाहीये. काय करतोय तू? अरे ते 2 खिळे मारायचे खिडकीचे, ते तर खिळे आणायला पण पैसे नाहीत. घरात काही खायला पैसे नाहीत. यार पैसे नाही तर कसं होणार? पैसे दे. मी आणतो पैसे वगैरे आणतो. दूर ठेव. पैसे नाहीत तर कसं करणार यार? साधे खिळे आणायला पैसे नाही. हा, अशी काय बडबड करतोय? ह्याच्या डोक्यावर तर परिणाम झाला नसेल ना? हाही पैसे मागतोय यार. पैसे नाही तसं व्हायला नको कोणाचे बाबतीत. एक खिळे काय झालं तुला? भाई तू काही करणार नाही ना? हे कसं करणार आहे? ते पैसेच नाही आहेत. नाही ते एक खिळा. मी चहा आणतो. याला काय झालं? गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. आम्ही सगळे तुमची वाट पाहतोय. सगळी तयारी झाली आहे ना? हो. पण सर मला त्याआधी आपल्या सगळ्या स्टाफशी बोलायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जायला लागलं. कंपनीचं नुकसानही झालं. पण आज आत्ता या क्षणापासून आपण नव्या दिवसाची सुरुवात करू. आपण सगळेजण झपाट्यानं कामाला लागू. हो मॅम, आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहोत. मॅडम, गजानन महाराज शपथ सगळं काही व्यवस्थित होणार आहे बा. तुम्ही काळजीच करू नका. खरं सांगू वहिनी, तुम्ही अशा उत्साही असलात ना, स्टाफला एक एनर्जी मिळते. आता बघाच तुम्ही, आम्ही आमच्याकडनं अगदी बेस्ट रिझल्ट देऊ. प्रश्नच नाही. वहिनी, आणि झालेल्या नुकसानाची तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही सगळं भरून काढू. काय सर? नक्की. गुड मॉर्निंग वहिनी. आनंद भाऊजी गुड मॉर्निंग. वहिनी, साठे मॅडम आणि बाकी सगळे आलेत कॉन्फरन्स मध्ये, वाट बघते. तुम्ही येता ना मीटिंग साठी? हो येते. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. आय फील रिअली गुड अँड ऍक्च्युअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. जेनी, आता आपल्याला जोमानं काम करायचंय. हा, मला माहितीये मलाही खंबीर व्हावं लागेल. आता आपल्याला सगळ्यांना मिळून राधिका मसालेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय.